जय जय रघुवीर समर्थ श्रीमता दासबोध दशक 18वा बहुजिनसी समास 5वा करंट परीक्षा निरूपणाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। धान्य उदंड मोजिले परित्या मापे नाही भक्षिले विवरल्या विन तैसे झाले प्राणी मात्रासी। पाठ म्हणता आवरेना पुसता काहीच कळेना अनुभव पाहता अनुमाना मध्ये पडे। श्रीराम समर्थ। श्री समर्थांनी दशक 18वा ज्याचं नाव आहे बहुजिनसी आणि त्यामधील समास 5वा दिलेला आहे करंट लक्षण निरूपण नाम श्रीराम समर्थ। श्री समर्थांनी मागच्या समासामध्ये दशक समास 4था जो दिलेला होता तो देह दुर्लभ निरूपण नाम असा होता आणि त्याच्यामध्ये नरदेह मिळणं कसं आहे दुर्लभ आहे आणि हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे आणि या नरदेहाचं सोनं करून आता आपल्याला घ्यायचं आहे। आता आपल्याला हा जन्म जो मिळालेला आहे कारण पुन्हा आपल्याला या चक्रामध्ये अडकायचं जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये आपल्याला अडकायचं नाही आहे आणि त्यामुळे आता जो नरदेह मिळालेला आहे माझ्या सद्गुरूंनी माझ्या परमेश्वराने माझ्या ईश्वराने जो उत्तमाचा नरदेह जो मला आता दिलेला आहे त्या नरदेहाचं आपल्याला आता सार्थक करायचं आहे आणि म्हणून समर्थाने आता पुढचा समास 5वा दिलेला आहे करंट लक्षण निरूपण नाम असं नाव या समासाचं आहे। आता नेमकं करंट कोणाला म्हटलं जातं किंवा करंट नेमकं कोणाला म्हटलं आहे ते समर्थ रामदास स्वामी दासबोधामध्ये आपल्याला सांगतात आहे। म्हणजे समर्थांचे जे अनेक आवडते शब्द आहेत त्यामधला समर्थ म्हणतात आवडता शब्द जसा सावधानता आहे आवडता शब्द अजून विवेक आहे त्याप्रमाणे नावडणारे शब्द कोणते आहेत त्यातला एक आहे आळस दुसरा आहे मूर्खपणा तिसरा आहे दुच्छितपणा आणि या तिघांच्याही बिरजेला काय म्हटलंय पहिला न आवडणारे कोणते आहेत आळस मूर्खपणा आणि दुच्छितपणा आणि या तिघांच्याही बेरजेला काय म्हटलेलं आहे करंटपणा म्हटलेलं आहे। म्हणजे तो मुळात कसा आहे आळशी आहे तो मूर्ख आहे आणि जे करतो ना ते दुच्छितपणे करतो आहे दुर्लक्ष करतो आहे आणि म्हणून या तिघांच्याही संगमाला समर्थाने करंट असं म्हटलेलं आहे आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे समर्थाने या समासाचं नावच दिलेलं आहे करंट परीक्षा निरूपण नाम श्रीराम समर्थ। म्हणजे समर्थ म्हणतात आहे की अनुकूलता असून देखील जर त्याचा राग घेत नाही म्हणजे अनुकूलता असून देखील त्याचा राग घेत नाही त्याला समर्थ काय म्हणतात करंट म्हणतात। खरंच आहे मनुष्य देह प्राप्त झाला याचा अर्थ काय देह दुर्लभ आहे आणि तो दुर्लभ देह सुद्धा आपल्याला अलभ्य लाभ त्या नरदेहाचा अलभ्य लाभ आपल्याला झालेला आहे। मग आता नरदेह प्राप्त झालेला आहे म्हणजे आपल्याला एक संधी आता मिळालेली आहे आणि एवढी संधी मिळाली असताना सुद्धा तो भगवंताचं नाम घेत नाही आहे नाम घेतो आहे का नाही तो भगवंताचं नाम घेत नाही करंट लक्षण आहे हे म्हणजे देह आपल्याला नरदेह मिळालेला आहे या नरदेहाचं आपल्याला सार्थक करायचं आहे या आपल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपल्याला सुटून जायचं आहे कारण पुनरुपी जन्म नको देवा पुनरुपी जननम पुनरुपी मरणम हे आता आपल्याला नको आहे। एकदा का आपल्याला नरदेह मिळालेला आहे तो नरदेह जो आपल्याला नरदेह मिळालेला आहे त्या नरदेहाचं आपल्याला आता सोनं करून घ्यायचं आहे इहलोक म्हणजे अलीकडून आपल्याला परलोकी जायचं आहे आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की एवढी सगळी संधी मिळालेली आहे आपल्या सद्गुरूंनी एवढा उत्तमाचा देह आपल्याला दिलेला आहे आपल्या पूर्व पुण्याईने आपल्या पूर्वजांच्या पुण्याईने आपल्या आईवडिलांच्या पुण्याईने एवढा उत्तमाचा देह आपल्याला सद्गुरूंनी दिलेला आहे। मग या सद्गुरूंनी देह दिलेला आहे मग त्याचं सार्थक करणं हे आपल्या हातात आहे आपल्याला लॉटरी लागलेली आहे सद्गुरूंनी आपल्याला ही लाख मोलाची नाही खूप याची गणना आपण करू शकत नाही मनुष्य देहाची मानवरूपी देहाची मोजणी आपण करू शकत नाही किंवा ते किती कसं मिळालेलं आहे त्याची मोजणी करू शकत नाही म्हणजे एवढं लाख म्हणजे याचा शब्दच नाही एवढी ती मोलाची गोष्ट आपल्याला सद्गुरूंनी दिलेली आहे। आणि समर्थ म्हणतात आहे जशी गाडी आपण विकत घेतो आणि मग गाडी चालवत असताना स्टेरिंग
आणि ते म्हणजे गाडी चालवताना स्टेरिंग, ब्रेक कुठे लावावा, कुठे थांबावं, टर्न कुठे मारावा, हे जसं ड्रायव्हरच्या हातात आहे तसा हा मनुष्य देह आपल्याला मिळालेला आहे. आणि ते आपल्याला काय करायचे, त्या लॉटरीचं आपल्याला काय करायचं आहे, सोनं करून घ्यायचं आहे. या जीवनाचं आपल्याला सार्थक करायचं आहे. मनुष्य देह कशासाठी आहे याचं कारण आपल्याला आता कळालेलं आहे. इतके दिवस आपण श्रवण करतो आहे, सद्गुरूंचं उत्तमाचं श्रवण, सद्गुरुमुखी श्रवण आपण करतो आहे. मग त्यावरून आपल्याला एवढं समजतं आहे की हा मनुष्य देह काही सहजासहजी आपल्याला मिळत नाही. एवढ्या सगळ्या पराकोष्ठा करून 84 लक्ष जीव योनी, या सगळ्या योनी पार करून आपल्याला मनुष्य देह प्राप्त होतो, मानव देह प्राप्त होतो. मग समर्थ म्हणतात आहे, आता आपल्याला कळलेलं आहे, एवढं श्रवण करून करून तर एवढंच नक्कीच आपल्याला कळलं आहे की हा मनुष्य देह काही साधासुद्धा नाही, हा सहजासहजी मिळणारा नाही, याच्यासाठी खूप खटाटोप आहे. मग हे आपल्याला जे मिळालेलं आहे आणि त्यात उत्तमाचं शरीर, उत्तमाचा देह माझ्या सद्गुरूंनी दिलेला आहे, उत्तमाचे कान, नाक, पंचज्ञानेंद्रिय मग सगळं पंचकर्मेंद्रिय सगळं जे काही आहे ते अगदी केसापासून ते नखापर्यंत आपल्याला उत्तमाचा देह माझ्या सद्गुरूंनी दिलेला आहे. आणि हा देह मला सद्गुरुचरणी अर्पण करता आला पाहिजे. मला या कानाने श्रवण करायचं आहे कोणाचं, माझ्या भगवंताचं, माझ्या सद्गुरूंचं, ज्यांनी मला आजवर इथपर्यंत ठेवलेलं आहे, ज्यांनी मला सगळी सुख प्राप्त करून दिलेली आहेत. माझी शिल्लक नसताना सुद्धा माझी शिल्लक वाढवलेली आहे. एवढे सगळे हाल अपेष्टा काढून मी इथपर्यंत आलेलो आहे आणि सद्गुरूंनी मला सगळ्या संकटातून बाहेर काढलेलं आहे, सुखरूप मला इथपर्यंत आणलेलं आहे. मग जे उत्तमाचे कान मला दिलेले आहेत ते कशासाठी आहे, श्रवणासाठी आहेत. हे डोळे उत्तमाचे दिलेले आहेत, हे कशासाठी आहे, उत्तम सद्गुरूंचे चरण पाहण्यासाठी आहे, सद्गुरू भक्ती करण्यासाठी आहे, ग्रंथ वाचण्यासाठी आहे. ही जी वाणी दिलेली आहे सद्गुरूंनी, ती वाणी कशासाठी आहे, माझ्या सद्गुरूंचं स्तवन करता आलं पाहिजे, मला माझ्या सद्गुरूंचं स्मरण करता आलं पाहिजे. कारण ह्याची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. जेव्हा काही माझ्या तोंडातून शब्द निघतील ते माझ्या सद्गुरुरायांचेच असले पाहिजेत. माझ्या सद्गुरुरायांची स्तुती मला करता आली पाहिजे, स्तवन त्यांचं करता आलं पाहिजे. प्रत्येक शब्द निशब्द माझ्या सद्गुरूंच्या आज्ञेतला असावा. तसंच समर्थ म्हणतात आहे, प्रत्येक कामं करताना सुद्धा हात पाय आपण जे कुठे चालतो आहे, कुठे जातो आहे, आपल्याला परमार्थाला लावता आले पाहिजे. म्हणजे या जन्माचं सार्थक करायचं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, ही जी एवढी संधी मिळाली असताना सुद्धा तो भगवंताचं नाम घेत नाही, हेच करंट लक्षण आहे. या जगामध्ये जे लोक आपल्या स्वतःमध्ये बदल घडवत नाहीत त्या लोकांचा कधीच उद्धार होत नाही. आणि म्हणून समर्थाने पहिलीच ओवी दिलेली आहे, करंट म्हणजे जे आहे त्याची अजिबात त्याला कसलीच काळजी नाही, किंवा आहे ते त्याला समजतच नाही कशासाठी आहे, ते असताना सुद्धा आळसपणा, दुच्छितपणा. त्यामुळे समर्थ म्हणतात ही सगळी कशाची लक्षणं आहेत, करंटपणाची लक्षणं आहेत. आणि म्हणून समर्थाने इथे पहिल्याच ओळीमध्ये दृष्टांत दिलेला आहे. आणि त्या दृष्टांतामध्ये समर्थ म्हणतात आहे, धान्य उदंड मोजिले, परी त्या मापे नाही भक्षिले, विवरल्या विन तैसे झाले प्राणी मात्रांसी. मग मापाने दंड धान्य म्हणजे मापाने उदंड धान्य मोजलं जातं, पण माप त्यातील काहीच खाऊ शकत नाही. जसं बघा, आता आपण सकाळी उठल्यानंतर एखाद्या मापाने जसं धान्य मोजतो तसं आपण साखर टाकतानाही त्या मापाने टाकतो, किंवा तांदूळ घालताना मापाने. पण ते माप जे आहे ते खातं का हो तांदूळ, ते खातं का साखर, नाही. मग मापाने उदंड धान्य मोजलं जातं. एवढं मोठी भाताची रास, एवढं मोठं धान्य, गहू, ज्वारी, बाजरी, सगळं जे काही धान्य आहे ते आपण म्हणजे मोजलं जातं. पण त्या मापाने ज्या मोजलं जातं ते माप ते काही खाऊ शकत नाही. त्याप्रमाणे समर्थ म्हणतात आहे की ती उत्तमाचा दृष्टांत आहे बघा. धान्य उदंड मोजिले, परी त्या मापे नाही भक्षिले, विवरल्या विन तैसे झाले प्राणी मात्रांची. मग समर्थ म्हणतात आहे, त्याप्रमाणे जे श्रवण केले जाते, जे श्रवण आपण करतो, जे श्रवण केले जाते त्याचे माणसाने जर मनन केलं नाही तर त्याचा काही उपयोग होत नाही.
एखादा दृष्टांत माझ्या सद्गुरूंनी दिलेला आहे. ओवी वाचताना उपासना करताना आपल्या लक्षात येतं की हा जो दृष्टांत दिला आहे त्याच्यावर सद्गुरू काय बोलले होते, सद्गुरूंनी काय सांगितलेलं होतं, याचं मनन आपल्याला करता आलं पाहिजे. एखादी ओवी आठवून आपल्याला त्याचं स्पष्टीकरण घेता आलं पाहिजे. एखाद्या मनाचा श्लोक असू दे, एखादं करुणाष्टक असू दे, गणपती स्तोत्र असू दे, कुठलेही काही भगवत भजन असू दे, पण त्याचं काय करता आलं पाहिजे, आपल्याला मनन करता आलं पाहिजे. नुसतं श्रवण करून आपल्याला ते सोडायचं नाही, कारण ते करंट लक्षण आहे. जे आपल्याला श्रवण झालेलं आहे त्याचं आपल्याला मनन करता आलं पाहिजे. मग समर्थ म्हणतात आहे, पाठ म्हणता आवरेना, पुसता काहीच कळेना, अनुभव पाहता अनुमाना मध्ये पडे. मग आता समर्थ म्हणतात आहे की धान्य मोजायचं असेल, जसं धान्य उदंड मोजिले, धान्य मोजायचं असेल तर आपण धान्य मोजण्यासाठी एक माप वापरतो. त्या मापाच्या सहाय्याने धान्य मोजलं जातं. म्हणजे हजारो किलो मोजून टाका, जेवढं काय, एक क्विंटल असू दे, ते किलोवर असू दे, पण समर्थ म्हणतात तरीसुद्धा ते जे माप आहे ना, त्या धान्यातला एक कणसुद्धा स्वीकारत नाही. किंवा ते स्वतःकडे ठेवतं का, नाही मी एवढं मोजलं आहे मग मला थोडं द्या असं म्हणतं का, नाही. ते एक कणसुद्धा स्वतःकडे स्वीकारत नाही, स्वतःकडे ठेवत नाही. म्हणून याचा अर्थ असा की जे लोक करंट आहेत, जे लोक आळशी आहेत, ते लोक स्वतःजवळ काहीच ठेवत नाही, ते नुसतं देऊन टाकतात. आणि म्हणून म्हटलंय, पाठ म्हणता आवरेना, पुसता काहीच कळेना, अनुभव पाहता अनुमाना मध्ये पडे. म्हणजे एखादा सांगणारा असतो, तो सांगून देतो. पाठ म्हणता आवरेना, पुसता काहीच कळेना. एखाद्याचे पाठांतर इतकं असतं की तो म्हणू लागला की आवरतच नाही. बघा, एखाद्याने एवढं पाठांतर केलेलं असतं, एवढं चोख पाठांतर असतं की बोलू लागला की त्याला थांबायलाच जमत नाही. तो आवरतच नाही, बोलायला लागला की बोलतच राहतो. पण त्याला अनुभव काहीच नसतो. त्याने नुसतं पाठांतर केलेलं आहे, पण अनुभव मात्र काही घेतलेला नाही. तो नुसती अनुमाने करत असतो. जसं साखर गोड आहे आणि कारलं कसं आहे, कडू आहे, हे आपल्याला कधी कळेल? वरून बघून कळणार आहे का? नाही. ते बघून आपल्याला कळू शकत नाही, ते खाल्ल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. तसं समर्थ म्हणतात आहे, वरवर आपल्याला काहीच कळणार नाही, नुसतं अनुमान लावू शकतो, पण अनुभवही तेवढाच महत्त्वाचा आहे. म्हणजे एखादा सांगणारा असतो, तो सांगून देतो, पण त्याच्या जीवनामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्याच्या जीवनामध्ये मात्र सांगण्यामध्ये काही तारतम्य नसतं. तो बोले एक आणि चाले एक, त्याचे नाव हीन विवेक. बोले एक चाले एक, त्याचे नाव हीन विवेक. आणि बोले तैसे चाले, त्याचे वंदावी. बोला म्हणजे बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. म्हणजे समर्थांनी त्याचंही उत्तर दिलंय. तो बोले एक आणि तो चाले एक. मग बोले एक चाले एक, त्याचे पाहू नये मुख. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. मग समर्थांनी बोलण्याला महत्त्व कमी दिलेलं आहे. का दिलेलं आहे कमी? कारण आचरणाला महत्त्व जास्त आहे. आपलं आचरण कसं आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे. नुसतं बोलून काय फायदा आहे? बोलून आपण एखादा बंगला पण बांधतो, परंतु बांधताना प्रत्यक्ष किती कष्ट आहेत. जसं आपल्याला एखादं घर बांधायचं आहे, मग त्या घर बांधताना आपल्याला किती कष्ट घ्यावे लागत आहेत. नुसतं बोलायला इझी आहे, मी असं करेल, मी तसं करेल, मी एवढ्या स्क्वेअर फूटमध्ये घर बांधेल, मी इथे किचन ठेवेल, इथे बाथरूम ठेवेल, इथे देवखोली ठेवेल, इथे जिना करेल, असं करेल तसं. पण ते बांधताना, प्रत्यक्ष बांधताना त्याला किती कष्ट आहेत, किती त्याला मेहनत आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की बोलण्याला समर्थांनी महत्त्व कमी दिलं आहे, आचरणाला महत्त्व दिलेलं आहे. आम्हाला काही प्राप्त झालं पाहिजे, आपल्याला काही प्राप्त झालं पाहिजे, मी सांगण्यासाठी बोलतो आहे असं ज्यांना वाटते ते स्वतः काही ठेवत नाही. पण जे समजण्यासाठी लोकांना सांगतात त्यांना खूप काही प्राप्त होते. आणि म्हणून साधकाने सांगत असताना माझ्या चित्तवृत्तीत बदल होणं गरजेचं आहे. मग धान्याने जसं मापाने धान्य आपण मोजतो, तसं मापाने समर्थ म्हणतात आहे, धान्य मोजत असताना ते स्वतः काही ठेवत नाही, पण जे समजण्यासाठी लोकांना सांगतात त्यांना खूप काही प्राप्त होतं. म्हणून साधकाने सांगत असताना माझ्या चित्तवृत्तीत बदल होणं गरजेचं आहे. धान्यानं म्हणजे मापाने जर आपण धान्य मोजत राहिले, जसं ते धान्य या पोत्यातून त्या पोत्यात बदललं जातं, एक पोतं रिकामं होतं, दुसरं पोतं भरलेलं असतं. परंतु धान्याचं जे माप आहे, ती पायली जी आहे
ज्याला आपण पूर्वी पायली किंवा शेर जे काही माप आहे ती पायली मात्र जशीच्या तशी असते, मोजायच्या अगोदर आणि मोजल्यानंतरही, म्हणजे मोजणं संपल्यानंतरही ती जशीच्या तशीच असते. त्यात काही बदल होतो का? हो, नाही, त्यात काहीच बदल होत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात बदल होत नाही याचा अर्थ असा की तुझा करंट पण अजून सुटलेला नाही. सुटलेला आहे का? नाही. म्हणून समर्थ म्हणतात की आपले अवगुण ज्याला कळले, अवगुण म्हणजे समर्थ म्हणतात ज्याला आपले अवगुण कळत नाही तो करंट आहे. ज्याला आपले अवगुण कळले तो करंट नाही, तो शहाणा आहे. आणि ज्याला आपले अवगुण वाटते गुण, मग त्याला अवगुण जर आपले कळले नाही तर तो कसा आहे? करंट. म्हणून आपले अवगुण जाणवेना काही केल्या. आपले अवगुण आपल्याला जाणवतात का? नाही. आपण आपल्या अवगुणांवर पांघरून घालतो, त्याला काय करतो? आपण दुसरा पर्याय शोधतो. पण नाही, समर्थ म्हणतात आपले अवगुण आपल्याला लपवायचे नाही. जे अवगुण आहे त्याला आपल्याला काय करता आले? ते मुळासकट काढून टाकता आले पाहिजे, कारण ते करंटपणाचं लक्षण आहे. आणि समर्थ म्हणतात असंही करंटे होऊ नका. असं करंट आपल्याला व्हायचंय का? नाही. जसे पाठ करणारे लोक पाठ करतात, देवीच्या अभिषेकाचा पाठ, अनेक गोष्टी पाठ करतात. पाठ करत असताना त्यांना जर तुम्ही शंका विचारली, प्रश्न विचारलं, त्याचं उत्तर त्यांना देता येईल का? देता येईल की नाही यात शंका आहे. म्हणून समर्थ म्हणतात पाठ म्हणता आवरेना, पुसता काहीच कळेना. मग का सांगितलंय? रामरक्षा पहा बरं, म्हणायला सुरुवात करा. ती लहान मुलं म्हणायला सुरुवात करतात, थांबू शकतात का? मध्ये नाही. त्यांना थांबवलं की त्यांना पहिल्यापासून म्हणावं लागतं. बघा, एखाद्या लहान मुलाला जर आपण सांगितली एखादी गोष्ट असेल किंवा एखादी कथा असेल किंवा एखादा श्लोक असेल, त्याला आपण म्हणायला लावला, एकदा म्हणायला लावला ना की तो कंटिन्यू बरोबर म्हणतो. म्हणजे आपल्या तालात सुरात त्याचं ते चालू असतं. आणि त्याला मध्येच जर थांबवलं तर तो काय करतो? त्याच्या पुढे जर त्याला विचारलं तर त्याला सांगता येत नाही. तो काय करतो? पुन्हा मागे येतो आणि पहिल्यापासून चालू करतो. मग पाठांतराची ती खासियतच आहे. तिथे बुद्धीचा संबंध नाही. नुसतं पाठ केलं पण त्याने ध्यानात काही ठेवलं नाही किंवा समजून काही घेतलेलं नाही. ते पाठ म्हणजे पुन्हा मुळापासून म्हणावं लागतं किंवा त्याचा अर्थही सांगता येत नाही. आणि मध्येही काय म्हटलं तरी ते आठवत नाही. म्हणून अर्थ सांगता यावा, आपल्याला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्याचा अनुभव यावा. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे की म्हणजे एखाद्याचे पाठांतर इतकं असतं की ती म्हणू लागला की तो आवरतच नाही, पण त्याला अनुभव मात्र काहीच नसतो. नुसतं काय असतं? पुसता काहीच कळेना, अनुभव पाहता अनुमाना मध्ये पडे. मग पण त्याला अनुभव काहीच नसतो, अनुभव पाहता अनुमाना मध्ये पडे. तो नुसती अनुमाने करीत असतो. आणि म्हणून पुढे ते म्हणतात आहे समर्थ, शब्दरत्ने परीक्षावी, शब्दरत्ने परीक्षावी, प्रत्ययाची पाहून घ्यावी, येरते अवघी सांडावी एकीकडे. मग नुसतं म्हणून पाठांतर करतानाही शब्दरूपी रत्नांची नीट परीक्षा करावी. जे अनुभवाचे बोल असतील ते निवडून घ्यावेत आणि इतर सगळे काय करावे? एकीकडे सोडून द्यावे. शब्दरत्ने परीक्षावी म्हणजे पाठांतर करतानाही शब्दरूपी रत्नांची नीट परीक्षा करता आली पाहिजे. शब्दरत्ने परीक्षावी, प्रत्ययाची पाहून घ्यावी. जे अनुभवाचे बोल आहे, प्रत्यय म्हणजे अनुभव, जे अनुभवाचे बोल आहेत ते पाहून घ्यावेत, ते निवडून घ्यावेत. येरते अवघी सांडावी एकीकडे. मग इतर जे सगळं आहे ते सगळं एकीकडे सोडून द्यावं. म्हणून समर्थ म्हणतात, समर्थांच्या वाणीमध्ये किती स्पष्टता आहे बघा, पहा. म्हणून समर्थ म्हणतात शब्दरत्ने परीक्षावी. किती शब्द अवघड सद्गुरूंनी दिलेले आहेत. इतके एवढे उत्तमाचे शब्द आपल्याला आठवलेही नसते, एवढे उत्तमाचे शब्द समर्थांनी दिलेले आहेत. मग शब्दरत्ने परीक्षावी आणि प्रत्ययाची पाहणी घ्यावी. लोक मोठे मोठे शब्द वापरतात. सांगणारा मनुष्य तसं जर आचरण करत नसेल तर सांगण्याचा फारसा परिणाम होत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की आपण जसं आहे तसंच आपल्याला करता आलं पाहिजे. उगाच मोठेपणा, उगाच आपण लोकांपुढे दिखावा करण्यासाठी आपण काय करावं? उगाच खोटं करंटा होऊ नये. म्हणून बदल झालेला असेल तरी मी तुझ्यात बदल घडवून आणू शकेल. म्हणजे समर्थ म्हणतात की माझ्यात बदल झालेला असेल तर मी तुझ्यात बदल घडून आणू. म्हणून समर्थ म्हणतात आहे की येरते अवघी सांडावी एकीकडे, नावरूप अवघे सांडावे मग अनुभवास मांडावे, सार असार एकची करावे हे मूर्खपण. आता मूर्खपण काय आहे?
ते दिलेलं आहे सद्गुरूंनी. मग नामरूप अवघे सांडावे म्हणजे रूपात्मक सगळं जे दृश्य आहे, सगळं जे दृश्य माईक आहे, कसं आहे, नावामध्ये जे अडकलेलं आहे ते सगळं बाजूला सारावं आणि मग काय करावं, मग अनुभवास मांडावे. सार असार एकची करावे हे मूर्खपण आणि मग सारासार विवेकाने अनुभव घेण्याचा प्रयत्न करावा. आणि सार आणि असार हे सगळं एकच करणं हा काय आहे, मूर्खपणा आहे. सार आणि असार हे एक नाही आहे, ती वेगवेगळा आहे. सार वेगळा आहे, असार गोष्टी वेगळ्या आहे. जसं म्हणजे समर्थ म्हणतात या जगामध्ये नामरूप आहेत, मग अनुभवास मांडावे. सार असार एकची करावे हे मूर्खपण. मग जसं आपण चांगल्या गोष्टी घेतो, समर्थ म्हणतात जसं आपण चांगल्या गोष्टी घेतो आणि वाईट गोष्टी टाकून देतो, ज्या चांगल्या गोष्टी घेतो त्याला सार असं म्हणतात आणि ज्या वाईट गोष्टी आपण ज्या गोष्टी वाईट आहेत आणि ते टाकून देतो त्याला असार असं म्हणतात. मग ज्या गोष्टी ब्रह्माशी निगडीत आहेत त्या गोष्टी सार आहेत. ब्रह्म सोडून असलेला हा सगळा मायेचा पसारा हा काय आहे, असार आहे. हे दिसणारं दृश्य जगत हे असार आहे, हे कधीतरी नष्ट होणार आहे. हा देह कधीतरी काय होणार आहे, इथून निघून जाणार आहे. परंतु असतची असे सार काय आहे, हे सगळं असार आहे. सार एकच तो परब्रह्म आहे, सद्गुरू आहेत. ते कसे आहेत, असतची असे सर्व काळ म्हणजे तिन्ही म्हणजे ते कायम राहणार आहेत. आपण यायच्या अगोदरही होते, आपण असतानाही आहे आणि परब्रह्म आपण गेल्यानंतरही आहे. असतची असे सर्व काळ. म्हणून ब्रह्माशी ते निगडीत आहेत. सार गोष्टी या काय आहेत, ज्या गोष्टी ब्रह्माशी निगडीत आहेत ते सगळ्या सार आहेत. ब्रह्म सोडून असलेला हा सगळा जो समर्थांनी सांगितला हा सगळा मायेचा पसारा आहे, हा सगळा असार आहे. आणि समर्थांनी त्याचं स्पष्टीकरण पुढे दिलेलं आहे बघा. लेखके कुळ समजवावे किंवा उगेच वाचावे, येणे दृष्टांते समजावे कोणीतरी. जेथे नाही समजावीस तेथे अवघी कुसमुस, पुसो जाता वसवस वक्ता करी. मग लेखके कुळ समजवावे म्हणजे कुळ करण्याने खत पत्र वगैरे निरक्षर शेतकरी वगैरे सगळ्यांना नीट समजावून द्यावं. म्हणजे ज्यांना लिहिता येत नाही वाचता येत नाही त्यांना काय करावं, समजून द्यावं. म्हणजे हे काय आहे, हे पत्र काय आहे. किंवा उगीच वाचावे, हे बरं की न समजताच उगीच वाचणं बरं. येणे दृष्टांत समजावे कोणीतरी. मग या दृष्टांतावरून माणसाने काय ते समजून घ्यावं. मग वाक्याची खासियत म्हणजे वक्त्याची खासियत आहे. वक्ता बोलतो उत्तम पण प्रश्न विचारला तर गडबडतो. म्हणून वक्त्याला कितीही प्रश्न विचारला तरी शांत बुद्धीने आपल्याला जे प्रचितीस आलेला आहे त्याचा अनुभव श्रोत्यांना द्यावा. म्हणून समर्थाने अशा प्रकारे आपलं करंट पण जे आहे ते टाकावं असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की येणे दृष्टांत समजावे कोणीतरी म्हणजे दृष्टांतावरून माणसाने काय ते समजून घ्यावं. जेथे नाही समजावीस म्हणजे समजून सांगण्याचा संबंध नाही. जेथे नाही समजावीस तेथे अवघी कुसुमुस. जेथे समजावून म्हणजे जेथे लोक समजून सांगणं जेथे ज्यांना जमत नाही, नाराज होऊन मग काय होतात, कुसमुस करू लागतात ज्यांना समजलं नाही. आणि विचारू लागलो की वक्ता काय करतो, चिडचिड करतो. म्हणून म्हटलंय समर्थाने समजावून सांगण्याचा संबंध नाही. तेथे अवघी कुसुमुस पुसो जाता वस वक्ता करी. नाना शब्द एकवटिले प्रचिती विना उपाव केले, परी ते अवघेची व्यर्थ गेले फड प्रसंगी. मग समर्थ म्हणतात आहे की नाना ग्रंथांतील शब्द म्हणजे नाना ग्रंथांतील शब्द भांडार एकत्र केलं. नाना शब्द एकवटिले म्हणजे सगळ्या ग्रंथांमध्ये असणारे शब्द भांडार जे आहे, शब्द जे आहेत ते सगळं एकवटलं, एकत्र केलं. प्रचितीविना उपाव केले आणि स्वतःला अनुभव नसतो आणि लोकांपुढे मोठेपणा मिरवण्यासाठी परी ते अवघेचे व्यर्थ गेले फडप्रसंगी. म्हणजे स्वतःला काहीच अनुभव नसतो आणि स्वतःला अनुभव नसताना लोकांपुढे मोठेपणा मिरवण्यासाठी प्रस्तुत केलं ते सगळं सर्व सभेत व्यर्थ ठरले फडप्रसंगी. आणि म्हणून नाना शब्द जरी एकवटले तरी सुद्धा
प्रचितीशिवाय त्याला अनुभव नाही. प्रचिती आली तरच त्याला कळणार आहे. प्रचिती आली तरच त्याला त्याच्यातून मार्ग निघणार आहे. त्याला अनुभव नाही, महत्त्व नाही. अनुभवाला जास्त महत्त्व आहे. समजा एखादा डॉक्टर आहे, एखादी नर्स आहे किंवा कुठलंही पद असू दे, परंतु शिक्षण घेतलेलं वेगळं आणि प्रॅक्टिस केलेली वेगळी. म्हणून ते म्हणतात ना, प्रॅक्टिस किती आहे, एक्सपिरियन्स किती आहे. मग काय विचारतात, कारण त्याचा अनुभव महत्त्वाचा आहे. नुसतं शिकून ते डिग्र्या घेऊन उपयोग नाही, त्याची प्रॅक्टिस किती आहे हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून शब्द स्वरूप प्रकटीकरणासाठी आहे, शब्द स्वरूप अनुभवण्यासाठी नाही. आणि म्हणून स्वरूप स्थिती अनुभवता आली पाहिजे. जसं मगाशी म्हटलं की साखरेचं वर्णन, आता ऊस कसा आहे आपल्याला विचारलं, तो ऊस खाल्ल्याशिवाय कळेल का हो? ज्याने कधी खाल्लाच नाही त्याला कसं कळणार ऊस कसा आहे? मग समर्थ म्हणतात आहे की जसं साखर म्हणजे साखर किंवा ऊस, त्याचं किती वर्णन करा, जरी केलं तरी त्याची चव मात्र आपल्याला कळू शकत नाही. म्हणजे प्रचितीशिवाय बोलणं प्रत्यक्ष साखरेची चव घेणं आहे. मग प्रचितीचं बोलणं म्हणजे साखरेची चव घेणं आहे. आणि प्रचितीशिवाय बोलणं म्हणजे साखर न खाता उगाच सांगितलं की कडू आहे, आंबट आहे, तिखट आहे. नाही, साखर गोड आहे हे कधी कळेल? खाल्ल्यानंतर. म्हणजे प्रचितीचं बोलणं कसं आहे? प्रत्यक्ष साखरेची चव घेणं आहे. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, पसेवरी वैरण घातले, तातडीने जाते ओढिले, तेने पीठ बारीक आले, हे तो घडेना. किती उत्तमाचे दृष्टांत सद्गुरूंनी दिलेले आहेत, आपल्याला कळावं म्हणून सगळी उदाहरणं सद्गुरूंनी इथे टाकलेली आहेत. मग पसेवरी वैरण घातले, जात्यात पशापेक्षाही अधिक धान्य एकाच वेळी घालून टाकलं आणि तातडीने जाते ओढिले आणि घाईघाईने ते जातं ओढलं, त्याने बारीक पीठ आले, हे तो घडेना. आणि काय झालं? त्याने बारीक पीठ दळलं गेलं, असं तर कधीच घडू शकत नाही. सगळं एकदम टाकल्यावर कसे घडलो? बारीक पीठ येईल का? नाही येणार बारीक पीठ. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थांनी, दळण्यासाठी बघा जुन्या काळामध्ये घरामध्ये जातं असायचं, आपल्याला माहिती असेल. जुन्या काळी प्रत्येकाच्या घरी असायचं. त्या जात्यावर आपली आई, आपली आजी त्याच्यावर काय करायची, ती कुळदाची पिठी असेल किंवा तांदूळ असतील किंवा अजून काही असेल, जे काही आहे ते भरडून काढायची. म्हणजे ते बारीक दळून सुद्धा काढायचे. मग दळण्यासाठी ते जातं होतं. आता त्याच जात्याच्या आता पिठाच्या गिरण्या झाल्या. आता काय झाल्या? पिठाच्या गिरण्या. मग समर्थ म्हणतात आहे, आम्ही जर धान्य जास्त टाकलं तर खालून बारीक येत नाही, ते कसं येतं? जाड येतं. सगळंच एकदम टाकलं, पोशाभर टाकण्याच्या ऐवजी सगळंच टाकलं, म्हणजे ते मुठीने टाकायचं असतं. जेवढं जातं असेल तर, मोठं असेल तर मग ते जेवढं त्यांचं लिमिट दिलेलं आहे तेवढं टाकायचं. एकदमच जर सगळं टाकलं, पोताभर एकदमच टाकलं तर कसं ते व्यवस्थित येईल? बारीक येईल का? नाही. मग समर्थ म्हणतात, तर खालून ते बारीक येणार नाही, जाड येणार. मग धान्य वरून टाकायचं पैसभर आणि तातडीने आपण जर ओढलं तर जात्यातून जाड भरड पीठ येते. म्हणून तसं होता कामा नये. ते आम्हाला ज्ञान प्राप्त झालं तर ते ज्ञान मुरावं, शांततेने समजून घ्यावं आणि मग ते जनास सांगावं, असं ते सांगितलेलं आहे. ते त्या जात्याकडे जाऊ नका, हे आपल्याला सांगितलेलं आहे. काय सांगितलं आहे? का दळण्यासाठी जसं आपण एकदम म्हणजे एखाद्याला आपल्याला सुधरवायचं आहे, आपल्यामध्ये दुसऱ्याचा सोडा, आपल्यामध्ये जर एखाद्याला बदल करायचा आहे तर सगळे नियम एकाच दिवशी लावू नका. थोडं थोडं करा. आपल्याला उपासना करायला भेटत नाही, भगवंताचं नामस्मरण करायला भेटत नाही, हळूहळू सुरुवात करा. आज चपाती करताना, उद्या भांडी घासताना, परवा लादी पुसताना, म्हणजे नंतर त्याच्यानंतर कामावर जाताना, ट्रेनमध्ये असताना किंवा टिफिन खाताना एखाद्या वेळी आपण काय करतो, म्हणजे हे हळूहळू नामस्मरण आपल्याला करायचं आहे. जसं जात्यामध्ये एकदम जर सगळं पोताभर पीठ टाकलं, पोताभर धान्य टाकलं तर ते जाड दळून येईल, बारीक दळून येणार नाही. मग समर्थ तसंच म्हणताय, सगळं एकत्रित कालवा करू नका. ज्यावेळी वेळ भेटेल त्यावेळी शांततेत भगवंताचं स्मरण हे उत्तमाचंच करावं. अगदी परेपासून, भले ती एकच स्मरणिका असेल, भले ते नामस्मरण कमी असू दे, परंतु ते उत्तमाचं अगदी परेपासून केलं पाहिजे. तरच ते कसं येणार, त्याचं काय होणार, ते सार्थकी जाणार. श्री सद्गुरू चरणी ते आपलं नामस्मरण पोचणार. आणि म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे की दुसरं दिलेलं आहे, घासामागे घास घातला, अवकाश नाही चावायला, अवघा बोकना भरिला,
पुढे कैसे. किती उत्तमाची दृष्टांत दिलेत, म्हणजे किती उत्तमाची उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत बघा. घासामागे घास घातला. जेवताना जर चावायला अवसरच न देता, चावायला अवसरच नाही दिला, नुसतं आपलं आपण कोंबत राहिलो तर मग काय होईल. अवकाशच नाही ते चावायला. मग घास घेऊन तोंड भरलं तर पुढे काय फजिती होणार, उलटी होणार. जसं लहान मुलांना बघा, आपण पटापट भरवलं, ते आधी पहिले हळूहळू खात असतात, कारण ती छोटी असतात मुलं. त्यांना आपण पटापट दुसरं एकावर दुसरा का, दुसऱ्यावर तिसरा, तिसऱ्यावर चौथा असा घास भरवत राहिलो तर ते खायला त्यांना जमेल का, नाही. मग म्हणून म्हटलंय, काय म्हटलंय, मागे घास घातलेला. जेवताना जर चावायला थोडा वेळ पाहिजे ना आपल्याला, म्हणून ते म्हणतात ना, 32 वेळा चावून चावून खाल्लं पाहिजे. घासामागे घास घातला, अवकाश नाही चावायला, अवघा बोकना भरिला पुढे कैसे. म्हणजे एवढं आपण सगळं करतो आहे. आपल्याला कसं असतं बघा, जसं घासामागे घास घातला की वाटतो खाणार, मग तसं समर्थ म्हणतात आहे, आपल्याला वाटतं की मी आज स्मरणिका केली, आज मी उपासना केली, आज भगवंताचं स्मरण केलं, आज मी भरपूर केलं, मी एवढं करते तरी सुद्धा मला काही भगवंत पावत नाही. असं नाही. एक दिवस तो येणार आहे. हळूहळू थेंबे थेंबे तळे साचे. तसं समर्थ म्हणतात आहे की घासामागे घास घातला. मग समर्थ म्हणतात, खऱ्या अर्थाने जो साधक आहे तो आपला एकही क्षण वाया जाऊ देत नाही. आणि तितकंच नाही तर तो सगळ्यांना सांभाळून घेतो. आणि म्हणून म्हटलंय, ऐका फडणीसांचे लक्षण, विरंग जाऊ निरीक्षण, समस्तांचे अंतकरण सांभाळीत जावे. मग आता फडणीसीचे लक्षण, विरंग जाऊ निरीक्षण म्हणजे फडणीसाचे म्हणजे हिशोबी कारभाराचं लक्षण. ऐका, फडणीसाचे एकही क्षण व्यर्थ जाऊ देऊ नये म्हणून सर्व लोकांचं अंतःकरण त्याने काय केलंय, सांभाळीत जावे, सांभाळत असावे. म्हणून समर्थ म्हणतात की खऱ्या अर्थाने जो साधक आहे तो आपला एकही क्षण वाया जाऊ देत नाही. आणि तितकंच नाही तर तो सगळ्यांना सांभाळून घेतो. समसंता म्हणजे सगळ्यांची, समस्तांची अंतःकरण तो जाणतो. आणि अशा प्रकारे तो साधक काय होतो, धन्य होतो. म्हणून समर्थाने या समासामध्ये आता ओवी पुढे पासून म्हणजे पुढच्या ओवी 10 पासून 21 पर्यंत फडणीसाची लक्षणे सांगितलेली आहे. आता श्री समर्थ या ओवीमध्ये फडणीस म्हणजे नेमकं काय, तर तो सभानायक. फडणीस म्हणजे कोण, सभानायक इथे सांगितलेला आहे. सभानायक जो सांगितलेला आहे, त्या सभानायकाच्या अंगामध्ये कोणते गुण असतात ते या 10 ते 12 ओवीमध्ये समर्थ सांगतात आहे. आता फड म्हणजे काय, फड म्हणजे सभा, आणि फडणीस या शब्दाचा अर्थ आहे सभानायक. मग कोणता मनुष्य खरा सभानायक असतो, किंवा कोणता मनुष्य खरा सभानायक ठरतो, कोणता मनुष्य खरा महंत ठरतो, कोणत्या महंताला आपण मानतो, सभेचे नायकत्व आम्ही देतो, ते सगळं समर्थ या ओवीत सांगतात आहे. म्हणजे सभानायक कसं निवडतो, तर त्याच्याकडे चांगले गुण त्याच्यामध्ये असले पाहिजे. म्हणून समर्थांनी म्हटलंय, ऐका फडणीसाची लक्षणे, विरंग जाऊ निरीक्षणे, विरंग जाऊ निरीक्षण, समस्तांचे अंतःकरण सांभाळीत जावे. म्हणजे सगळ्यांचं अंतःकरण त्याने सांभाळलं पाहिजे. म्हणून हे फडणीसाचं लक्षण आहे. सूक्ष्म नामे सुखे घ्यावी, तितुकी रूपे ओळखावी, ओळखून समजवावी श्रोतयांसी. मग समर्थ म्हणतात, सभेचा नायक जो आहे, अर्थात जो वक्ता आहे, तो वक्ता सगळ्यांचे अंतःकरण जाणणारा असला पाहिजे. कोणाचं मन दुखवणारा तो असू नये. सूक्ष्म नामे सुखे घ्यावी, तितकी रूपे ओळखावी, ओळखून समजवावी श्रोतयांसी. मग परमेश्वर हा सर्व स्थळी असतो. स्थळी काष्टी पाशानी सगळीकडे परमेश्वर आहे. जळी स्थळी काष्टी पाशानी, जिथे जाल तिथे, कारण पिकलेलं पानही पडण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे, त्या भगवंतामध्ये आहे. कुठेही गेला तरी तो परमेश्वर आहे. मग तो श्रोत्यांमध्ये सुद्धा आहे, आणि त्याचे श्रोत्यांमध्ये असलेले जे रूप आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. वक्त्यामध्येही आहे आणि श्रोत्यामध्येही आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, म्हणजे वक्त्याने अध्यात्म निरूपण करताना सूक्ष्म तत्वांची नावं खुशाल घ्यावीत, पण त्याने त्यांचं रूपही स्वतः नीट ओळखावं आणि नंतर श्रोत्यांनाही ते नीट समजवून सांगावं.
समस्या पुरता सुखी होती, श्रोते अवघे आनंदती, अवघे क्षण क्षण वंदिती गोसावी यांसी. म्हणजे समर्थ म्हणतात आहे, सूक्ष्म नामे सुखे घ्यावी, तितकी रूपे ओळखावी, ओळखून समजवावी श्रोतयांसी. म्हणजे सूक्ष्म नाम कशा कशामध्ये भगवंत आहे, सगळीकडे भरून पुरून उरलेला आहे. आपल्या या शरीरामध्ये ही देह अंतरात्मा आहे, तो देव आहे. प्रत्येक शरीर, जितकी शरीरे आहेत, व्यक्ती तितक्या प्रकृती. म्हणजे जेवढ्या व्यक्ती आहेत, जेवढे नरदेह आहेत किंवा जेवढे देह आहेत, तेवढे सगळी परमेश्वराची रूपं आहेत. त्यामध्ये प्रत्येकामध्ये तो अंतरात्मा बसतो आहे. मग त्या अंतरात्म्याला आपल्याला दुखवता कामा नये. प्रत्येकाचं म्हणजे कोणाचंही मन दुखवलं जाणार नाही, कोणाच्याही मनाला लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका. कोणाच्याही मनाला धक्का लागेल अशी वर्तणूक आपल्याला करायची नाही. सगळ्यांना सुखाने, समाधानाने, आनंदाने जगून द्यायचे, स्वतःही जगायचं, इतरांनाही जगून द्यायचं आहे. मग समर्थ म्हणतात, समस्या पुरता सुखी होती. आपल्या शंकांचं किंवा समस्यांचं आता निराकरण झालं की श्रोते कसं होतात, सुखी होतात बघा. मग सगळ्या श्रोत्यांना श्रोते अवघे आनंदती, कधी जेव्हा त्यांच्या शंकांचं निरसन होतं, समस्यांचं निरसन होतं. अवघे क्षण क्षणावंदिती गोसावी यांसी. सभानायक जो आहे तो गोसावी आहे. तो समजून सांगत असताना अनेक लोक प्रश्न विचारतात, लोकांना समस्या येतात आणि त्या समस्या पुरता सुखी होते. समस्येची पूर्ती झाल्याबरोबर सगळ्यांना काय होतो, आनंद मिळतो. आणि मग अशा वक्त्याला श्रोते अवघे आनंदती. श्रोते अशा वक्त्याला मानतात आणि त्यांच्या पायावर मस्तक ठेवतात. म्हणून श्रोत्यांना मुळापासून मग आनंद होतो. शमशा पुरता वंदिती, शमशाना पुरता निंदिती, गोसावी चिंचिन करती कोण्या हिशेबे. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की सभानायक आहे तो सगळं जाणतो, शंकांचं निरसन करतो, समस्यांचं निरसन करतो. मग समर्थ म्हणतात आहे की परमेश्वर सुरुवातीला सगळं काही देतो. आपल्याला किती दुःखातून आपल्याला सामर्थ्य पुरवतो, किती संकटातून आपल्याला तो बाहेर काढतो उत्तमरित्या. आपल्याला कोणताही त्रास न होता आपण त्याच्यातून बाहेर काढतो आणि हळूहळू काय करतो, आपणच त्याला विसरतो. जसं काही आपल्याला सगळं मिळालं की आपल्याला भगवंताचा विसर होतो, तसं करता कामा नये. भगवंताचा विसर आपल्याला पडता कामा नये. ज्या ईश्वराने, ज्या सद्गुरूंनी मला एवढं सगळं वैभव दिलेलं आहे, त्याला मी विसरून कसं चालेल. ज्यावेळी काहीच नव्हतं त्यावेळी भगवंताचं अखंड स्मरण, भगवंता मला हे देशील, भगवंता मला ते देशील, मी तुझं असं करेल, मी तुझं. जसं आईच्या गर्भात असताना म्हणजे सोहम बोलत होतो, मी बाहेर आल्यानंतर तुझ्या नामाचा जप करील, तुझं चरण म्हणजे तुझ्या चरणाशी लीन होईल. आणि बाहेर आल्यानंतर कोहम केव्हा मी असं बोललो, मी बोललोच नाही. म्हणजे सगळं झाल्यानंतर आपण त्या परमेश्वराला विसरतो, असं होऊन चालणार नाही. त्या परमेश्वराचे आपण कायम कृतज्ञ राहिलं पाहिजे. कायम त्याच्याशी आपण म्हणजे त्याच्या चरणाशी आपण लीन झालं पाहिजे. आपल्याला कितीही मिळालं, आपण कितीही उंची गाठली, तरी त्या परमेश्वराला, माझ्या सद्गुरूंना मात्र आपण विसरता कामा नये. म्हणून म्हटले, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. त्याचा विसर होता कामा नये. असा एकही क्षण माझ्या आयुष्यामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये भगवंताशिवायचा एकही क्षण असू दे नको. एकही क्षण त्या भगवंताशिवाय जाता कामा नये. उठता, बसता, लिहिता, वाचता, अभ्यास करता, शिकवताना किंवा काय एखादे जॉब करताना किंवा भांडी घासताना, घरातील एवढी कामं आहेत, टिफिन करताना आपल्याला सतत भगवंताचं स्मरण करायचं आहे. आपल्याला वेळ नाही मिळत म्हणून आपण एका जागेवरच बसून केलं पाहिजे असं नाही. तुम्हाला ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी त्या भगवंताचं नाम घ्या. कारण त्या भगवंताचं एकामेकाचं म्हणजे जसं आपण सगळ्यांच्या मिळून याच्या चुगल्या त्याच्या चुगल्या करण्यापेक्षा जे एक भगवंताचं नाम आहे त्याच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की तुम्ही पूर्ण उद्धारून म्हणजे तुमचं कुळच उद्धारून जाईल. म्हणून समर्थ म्हणतात आहे, पुढे दिलेला आहे, शमशा पुरता वंदिती, शमशान पुरता निंदिती, गोसावी चिंचिन करती कोण्या हिशेबे. म्हणजे समस्यांचं समाधान झालं तरच सगळे वंदन करतात, समस्यांचं समाधान झालं नाही तर निंदा करू लागतात. मग वक्त्याने उगीच तक्रार का बरं करावी. म्हणजे समस्यांचं मला देवाने दिलं म्हणून देवाकडे चालले आहे. जसं आपण नवस एखादा, मी तुला नारळ ठेवील, मग गावाकडून इकडून सगळ्यांना सुखी ठेव. एका नारळासाठी ज्याने निर्मिती केली आहे त्याला आपण देणारे कोण आहोत.
ज्याने दिलेलं आहे, ज्याने हे विश्व निर्माण केलेलं आहे, ज्याने सूक्ष्मातल्या सूक्ष्म गोष्टी घडवलेल्या आहेत, त्याला देणारे आपण कोण? कारण पिकलेल्या पानालाही पडायची आज्ञा त्याच्याशिवाय नाही आहे. त्याने आज्ञा केली तरच ते पडू शकतं. तसं समर्थ म्हणतात, म्हणजे या कणाकणामध्ये, या पृथ्वीवरच्या कणाकणामध्ये भगवंत बसलेला आहे आणि त्या भगवंताला देणारे आपण कोण आहोत? म्हणून मंदिरामध्ये गेल्यानंतर किंवा आपण भगवंताकडे जातो, त्या भगवंताला नवस लावतो. काय आपण नवस लावणारे, काय देणारे आपण भगवंताला कधी बोललो का आजपासून मी चिडचिड कमी करणार, दुसऱ्याचा द्वेष कमी करणार, दुसऱ्याचा राग कधीही करणार नाही, आजपासून मी एवढं सगळं करणार आहे, कोणाचंही मी वाईट चिंतणार नाही, सगळ्यांचं भलं व्हावं असंच मी बोलत राहील, असं बोलतो का? नाही. आपण काय म्हणतो, तुम्हाला हे देईल, तुला देवा ते देईल, नारळ देईल, हे देईल, किती नवस, 1 किलो पेढे देईल. हे नवस लावण्यापेक्षा जे आपल्याकडे विषय अडकून बसलेले आहेत, आपल्या अंतरामध्ये जे 8 विषय आहेत, त्यामुळे हे सगळं जीवन आपलं नरक होत चाललेलं आहे. कारण हे विषय जे आहेत ते चांगल्याकडे नेणारे नाहीत, हे आपल्या परमेश्वराकडे आपल्याला नेणारे नाहीत. या विषयांना आसक्त होऊन आपण त्याच्यामध्ये अडकलेलो आहे. म्हणजे समर्थ म्हणतात आहे, या विषयापासून आपल्याला अलिप्त होता आलं पाहिजे. राग, द्वेष, मद, मत्सर, संशय, चित्ता हे सगळं आपल्याला बाजूला सारायचं आहे. त्या भगवंताचं स्मरण, याखेरीज मला काहीही करायचं नाही. गप्पा मारता नाही. एखादी भावंड बोलत असतील फोनवर, असा प्रत्यक्ष भेटलेली असू देत, तरी त्या भगवंताचं बोलता आलं पाहिजे. 2 बायका मिळालेल्या आहेत तरी त्या भगवंताचं स्मरण करता आलं पाहिजे. तेव्हा आपल्या जीवनाचं सार्थक झालं असं म्हणावं आणि तेव्हा म्हणावं की हा माझा नवस पूर्ण झालेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात की जाणलेला आहे त्याचं खरंच म्हणजे त्याला खरंच कळलेलं आहे, तो खरा वक्ता आहे. श्रोत्यांवर चिडचिड करत नाही. ज्याला स्वतःला कळतं आहे त्याला समजून सांगणं सोपं जातं. आता आपल्याला कळलं तरच आपण समोरच्याला सांगू शकतो. मला जे कळलं नाही ते मी कसं सांगणार समोरच्याला? म्हणून ज्याला स्वतःलाच कळत नाही तो दुसऱ्याला समजून सांगू शकत नाही. आणि मग आपल्याला अनुभव नसल्यामुळे वक्ता हा श्रोत्यांवर चिडचिड करतो. मग गुरुजींना जर आलं नाही आणि विद्यार्थी जर सारखे विचारत असतील तर विद्यार्थ्यांना गुरुजी सांगतील, अरे जा घरी जाऊन अभ्यास करा, मला काय विचारताय, मी कालच सांगितलं होतं तो. मग एकच गोष्ट किती वेळा सांगायची? अशा प्रकारे त्याला धापट करून म्हणजे त्याला बडबडून धापट करून त्याला धमकी देव म्हणजे असं हे करून त्याला ते चुपचाप करतात, म्हणजे चूप करतात. मग समर्थ म्हणतात असा जो वक्ता आहे हा असा वक्ता जो स्वतः अनुभवी नाही, तो फक्त अनुमानाचेच बोल करतो आहे. अशा वक्त्याचा काही परिणाम श्रोत्यावर होत नसतो. म्हणून गोसावी चिंचिन करती कोण्या हिशेबे. म्हणून कोणाला परमेश्वर मानावं, कोणाकडे माथा टेकावा, कोणाच्या चरणी आपण लीन व्हावं हे ज्याला त्याला कळलं पाहिजे. कोणीही उठसूट म्हटलं मी एवढं भगवंताचं करतो, मी असं करून देईल तसं करून देईल, नाही. त्या परमेश्वराशिवाय करणारा कोणीच नाही. त्याच्या आज्ञेशिवाय काहीही होणार नाही. तुम्ही कितीही काही करा. म्हणून परमेश्वराचं सद्गुरूंचं आपल्याला होता आलं पाहिजे. समर्थ म्हणतात शुद्ध सोने पाहून घ्यावे, कसे लावून तावावे, श्रवण मनाने जाणावे प्रत्ययासी. खूप उत्तमाची ओवी आहे. सोनं घेताना ते शुद्ध आहे ना हे पाहून घ्यावं, कसाला लावून तापून त्याची परीक्षा करावी. कारण सोन्याची परीक्षा होते आणि ते सोनं काय होतं त्या परीक्षेमध्ये पासही होतं. ते जर लोखंड असेल तर किंवा ते जर पितळ असेल तर तसं त्याप्रमाणे श्रवण मनन केलेलं असेल तर ते अनुभवाच्या कसोटीवर पारखून घ्यावं, साक्षात अनुभव घेऊन त्या संबंधी निश्चय करावा. आणि म्हणून समर्थ म्हणतात वैद्याचे प्रचित येना व्यथा परती होईना आणि रागे जोये रागे जावे जना कोण्या हिसेबे. मग समर्थ म्हणतात श्रोते हे शुद्ध कसं आहे, शुद्ध सोनं तपासून घेतात. श्रोते काय करतात, शुद्ध सोनं जे आहे ते तपासून घेतात. शुद्ध सोनं काय आहे, सद्गुरू साक्षात परब्रह्म आहे. सद्गुरू शुद्ध सोनं आहे. मग समर्थ म्हणतात आहे शुद्ध सोनं किती येऊ दे जाऊ दे, आपल्याला त्या माझ्या सद्गुरूच्या चरणी मला राहायचं आहे. मग म्हणजे जसं आपण बघा सामान्यतः आम्ही बाजारात जातो, वस्तू विकत घेताना त्याची शुद्धतेची परीक्षा केली जाते. जे शुद्ध आहे ते आम्ही स्वीकारतो.
शुद्ध म्हणजे शुद्ध सोनं पाहून घ्यावे. त्याचं कस लावतो आपण. सोनं बघा बँटेजचं पण येतं, नकली पण येतं आणि परत त्यावर 1 ग्रॅम सोनं पण येतं. म्हणजे 1 ग्रॅमाची त्याला लेप लावलेला असतो सोन्याचा. मग कसोटीवर घासलं जातं. सोनं तापून पाहतात, सोनं ठोकून पाहतात, सोनं तोडून पाहतात. ज्याप्रमाणे त्या सोन्याची त्या प्रकारे परीक्षा केली जाते, तशी 4 प्रकारे मनुष्याची परीक्षा केली जाते. तो चारित्र्य संपन्न आहे का, तो ज्ञानी आहे का, तो गुणवान आहे का आणि त्याच्यानंतर त्याचं कार्य उत्तम आहे का, अशा प्रकारे माणसाची परीक्षा केली जाते. तसं श्रोत्यांचीही परीक्षा आहे तरी सुद्धा कस लावून केली जाते. म्हणून म्हटलंय समर्थाने, म्हणून सांगितले अनुभवाच्या कसोटीवर आहे. श्रवण मनाने जाणावे प्रत्ययासी. वैद्याची प्रचिती येणा म्हणजे एखादा डॉक्टर असेल, वैद्य म्हणजे जसा एखादा डॉक्टर किंवा वैद्य असेल, समजा कोणी असेल, तर आपण काय करतो, त्यांच्याकडे आपण जातो. म्हणजे जर आजारी मनुष्य, आपण आजारी असेल तरच जातो, नाही तर उगाच जाऊन बसत नाही. मग आपण आजारी जातो, जो आजारी मनुष्य आहे तो जातो. कशासाठी जातो, तर त्याला आरोग्य प्राप्त होण्यासाठी तो जातो आहे. त्याला निरोगी आरोग्य मिळावं, त्याला आरोग्य प्राप्त व्हावं, त्याच्यासाठी जातो आहे. पण डॉक्टरकडे वैद्य जातो आहे, वैद्याकडे आजारी जातो आहे. तो वैद्य म्हणा किंवा डॉक्टर म्हणा, हा त्याचा आजार दूर करत नाही. आजाराला जो आजार आहे तो काही दूर करत नाही. नुसतं तो आपल्या मात्रेची फक्त स्तुती करत राहतो की हे औषध खाल्यानंतर असं होतं, तसं होतं, याने तुम्हाला बरं वाटणार, हे असं होणार, ते तसं होणार, असं तो सांगत राहतो. परंतु प्रत्यक्षात मात्र काय होतं, प्रत्यक्षात त्याचा काहीही त्याच्यावर परिणाम होत नाही, इफेक्ट त्याच्यावर काही होत नाही. कितीही औषधं खातो आहे, दररोज 3 टाईम गोळ्या खातो आहे, पण त्या गोळ्यांचा काही असर पडत नाही. मग ते डॉक्टरकडे आपण परत जाऊ का, नाही. नुसता तो आपल्या मात्रेची स्तुती करतो. अशा डॉक्टरकडे कुठलाही पेशंट टिकणार नाही, आणि टिकला तर त्या पेशंटला आपण शहाणं म्हणणार नाही. मग समर्थ त्याचा उल्लेख करतात आहे. म्हणून म्हटलंय समर्थाने का आताच्या या कलियुगामध्ये कोण परमेश्वर आहे, कोण भक्त आहे, ते त्याला समजलं पाहिजे. कोणाकडे जावं, कोणाकडे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. कोणाहीकडे म्हणजे वैद्याने औषध दिलं पण त्याची प्रचिती येत नसेल तर त्याची व्यथा दूर होते का, नाही, त्याची दूरच होत नाही व्यथा. तर त्या रोगाने इतर लोकांना राग काढावा हा कुठला हिशोब, इतर लोकांवर म्हणजे इतर लोकांवर नाही काढणार. म्हणजे डॉक्टरांनी रागवावं त्या रोग्यावर. रोगी म्हणतो आहे, मी तुझ्याकडे माझा आजार बरा करायला आलेलो आहे, माझा आजार बरा होत नाही, म्हणून मी तुला व्यथा सांगतो आहे. डॉक्टरांनी त्याच्यावर ट्रीटमेंट करावी. तुझं ज्ञान, तुझा अनुभव ते तू पणाला लाव, त्या रोगाला हरलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आहे पुढे की खोटे कोठेची चालेना, खोटे कोणास मानेना, या कारणे अनुमाना खरे आणावे. या जगामध्ये कुठेच खोटं चालत नाही. चालतं का, खोट्याला कुठे स्वीकार केला जात नाही. सोनं पण पाहून सगळं केलं जातं. म्हणजे खोटं या जगामध्ये त्याला कुठेच जागा नाही. खोट्यांना सुद्धा खरं हवं. खोटे जे असतात त्यांना सुद्धा खरं हवं असतं. बघा अजून काय सांगायचं राहिलं, जर चोरांना सुद्धा इमानदार त्यांचा सहाय्यक हवा असतो, मग चोरांनाही इमानदारीची परीक्षा आहे. आमच्याकडे इमानदार माणूस पाहिजे म्हणतात बघा. तसं खोटं हे जगात कोणालाही चालत नाही. प्रत्येकाला अस्सल सोनं पाहिजे असतं. म्हणून समर्थ म्हणतात आहे, खोटे कोठेही चालत नाही, खोटं कुणालाही मान्य होत नाही. म्हणून अनुभवास आणावे तरच ते खरं म्हणावं. म्हणून म्हटलंय, लिहिणे न येता व्यापार केला, काही एक दिवस चालिला, पुसता सुरनीस भेटला तेव्हा खोटे. ज्या माणसाला लिहिता येत नाही, काय म्हटलंय, ज्या माणसाला लिहिताही येत नाही, ज्या माणसाला लिहिताही येत नाही आणि हिशोब ठेवताही येत नाही, आणि त्याने व्यवसाय केला, तर व्यवसाय करत असताना काही दिवस तो व्यवसाय चालतो, पण त्या व्यवसायाला फार चांगले दिवस दिसत नाही. मग हळूहळू तो शिकतो, पण त्याचं कारण काय आहे, त्याचा जो हिशोब आहे, तो तपासणारा जो तपासनीस आहे, तो सुरनीस आहे, तो येतो त्यावेळी तो म्हणतो याच्यामधल्या नोंदी बरोबर नाही, तो खूप चुका काढतो, आणि म्हणून मग तेव्हा त्याचे डोळे उघडतात की आपल्याला लिहिणं नाही, म्हणजे लिहिणं येत नाही, हा सगळा गोंधळ झालेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात, सर्व अवघे हिशोबी ठावे, सर्व अवघे हिशोबी ठावे, प्रत्यय साक्षीने बोलावे, मग सुरनीसे काय करावे, सांगा नाका.
मग एखाद्याला लिहिणं वाचणं येत नसताना व्यापार केला, तो काही दिवस चालला, पण पुढे त्याला हिशोब तपासणी जेव्हा भेटला, तेव्हा त्याने चौकशी केली, तेव्हा त्याला कळलं की हा व्यापार खोटा आहे, हे त्याला कळलं. सर्व अवघे हिशोबी ठावे. हिशोब पाहिला की व्यापाराबद्दल खरं खोटं सगळं काही कळून येतं. प्रत्यय साक्षीने बोलावे, त्यावरून वक्त्याने बोध घ्यावा आणि अनुभवावरून त्याच्या साक्षीने आपलं म्हणणं मांडावं. मग सुरनिसे काय करावे सांगा ना का. म्हणून समर्थ म्हणतात आहे, हिशोब जर नीट जर ठेवलेले नसतील तर हिशोब तपासलीस तरी काय करू शकतो सांगा ना. बरोबर आहे, हिशोबच नीट ठेवलेला नाही, मग काय करणार. बळे विन युद्ध असं गेले. अजून समर्थ म्हणतात, स्वये आपणची गुंते समजावीस कैसी होते, नेनता कोणी एकते अपक्षे लागती. मग समर्थ म्हणतात, आपल्या स्वतःचाच जर विषय समजलेला नसेल, आपल्याला जर स्वतःचा विषय म्हणजे आपल्या स्वतःला जर विषय समजलेला नसेल, स्वतःचाच जर गोंधळ होत असेल, तर तो श्रोत्यांना काय समजावू शकणार. असे जे नेंथे वक्ते आहेत ते कसे होतात, कष्टी होतात. म्हणून बळे विन युद्ध असं गेला, तो सर्वस्वे नागवला, शब्द ठेवावा कोणाला कोण कैसा. मग युद्ध करण्यासाठी एखादा मनुष्य निघाला आहे, पण निघत असताना त्याच्याजवळ फौज फटाका नाही, त्याच्याजवळ युद्ध सामग्री नाही, शक्तिबळ काही नाही. असं असताना म्हणजे असं सगळं नाही, जर असं नसताना जर तो युद्धाला गेला तर त्याची काय होणार, फजिती होणार. फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. तो पराभूत तर होईलच, परंतु जनामध्ये सुद्धा तो निंदेचा विषय राहील. म्हणून जेव्हा मनुष्य उभा राहतो युद्धाला, त्या युद्धाला उभं राहताना आपलं बळ ओळखलं पाहिजे. तसं वक्ता जो आहे, सभानायक आहे, त्या सभानायकाने बोलत असताना पहिलं आपल्याजवळ ते ज्ञानाचं सामर्थ्य, आपल्याजवळ अनुभवाचं सामर्थ्य, आपल्याजवळ तपाचं सामर्थ्य हे ते निर्माण करावं. आणि मग लोक आपोआप मग मानायला लागतात, कारण लोक हे रत्न पारखी आहेत. ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरी, योगी ओळखावा योगीश्वरी, तैसा महाचतुरे. चतुर ओळखावा. जगात सगळी लोक एकमेकांना ओळखणारी आहेत, रत्न पारखी आहे. सहजासहजी कोणी इथे फसू शकणार नाही, कारण जी रत्नपारखी आहे ती फसणार नाही, जी नाही ती फसू शकतात. आणि म्हणून म्हटलेलं आहे, म्हणून जर कुठेही काही गोंधळ झाला असेल, चूक झाली असेल, तर ती माझ्यात होते, श्रोत्यांमध्ये होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे की, समर्थांनी सांगितलेलं आहे की जे आहे म्हणून बळे विन युद्ध असं गेला. तसं समर्थ म्हणतात, आता ते युद्ध सोडा. युद्ध कशाचं आहे, आपल्याला मनुष्य देह मिळालेला आहे, नरदेह मिळालेला आहे. युद्ध कशाचा आहे, या भौतिक सगळ्या सुविधा आहेत आपल्या आणि परमेश्वराच्या मध्ये, आणि त्या आपल्याला आडव्या येत आहे. ही विषय वासना, हे विषय सुख जे आहे, हे 8 जे विषय आहेत ते आपल्याला अडवतात आहेत. हे कशामध्ये हे आपल्याला अडकून ठेवतात आहे, त्या भगवंताच्या भक्तीपासून आपल्याला दूर नेतात आहे. मग त्याच्यापासून जर आपल्याला सावध व्हायचं असेल, त्याच्यापासून निसटायचं असेल, आणि एखादं संकटावर आपल्याला मात करायची असेल, तर आपल्याजवळ तशा प्रकारचे आपल्याजवळ सामर्थ्य असलं पाहिजे. सद्गुरूंचं सामर्थ्य आपल्याला त्या प्रकारचं मिळालं पाहिजे. त्यासाठी आपल्याला उपासना करायची आहे, नामस्मरण, त्या भगवंताचं स्मरण करता आलं पाहिजे. कारण त्याचं भगवंताचं स्मरण आपल्याला उठता बसता म्हणजे प्रत्येक क्षणी त्याचा विसर होता कामा नये. भगवंताच्या स्मरणाचा, त्या भगवंताचं स्मरण आपल्या तोंडावर सतत राहिलं पाहिजे. म्हणून पुढे म्हटलंय, जे प्रचितीस आले खरे, त्याची घ्यावे अत्यादरे, अनुभवे बिन जे उत्तरे, ते फलकटे जाणावे. आता समर्थांनी दिले आहे की जे आपल्या प्रचितीला खरे म्हणून ठरतं, त्याचा आदराने स्वीकार करावा. कारण अनुभवाशिवाय जे बोलणं आहे ते फलपटाप्रमाणे त्याज्य समजावं. कारण काय, जर आपण भुईमुगाच्या शेंगा घरी आणतो बघा, आणि त्या भाजतो, आणि भाजल्यानंतर ते आम्ही खातो शेंगा, टरफलं खातो का नाही. मग खात असताना ते जेव्हा आम्ही फोडतो, तेव्हा त्यातले शेंगदाणे आम्ही घेतो आणि फलकट काय करतो, फेकून देतो. फलकट खातो का नाही खात, फलकट फेकून देतो. तसं जे प्रचितीने बोलतात, अनुभवाने बोलतात, त्या लोकांची वचने जनामध्ये मानली जातात.
मग संत वचन ही का धरावी आपण? संत वचनाप्रमाणे चालावं, संत वचनांना आपण ग्रंथ मानावे. मग कारण त्यांना हे सगळे अनुभव आहेत. जसं आपली आई असेल, आजी असेल, बघा आपल्याला सांगते तुझ्यापेक्षा 4 उन्हाळे मी बघितलेत, असं वागू नको, ह्याचा परिणाम असं होईल. परंतु आपण काय म्हणतो, काय तू बघितलेस, मला सगळं माहीत आहे. मग असं करणं योग्य नाही. मग आपण पुढे जाऊन फसतो आणि मग आपल्याला आठवतं की आपल्याला आईने, आपल्या आजीने असं सांगितलं होतं. मग तसंच आहे की जी वचनं आहेत, जी अनुभवाचे बोल आहेत, त्यांना पुढे काय होते, मान्यता मिळते. कारण आधी केले आणि मग सांगितले, किंवा अनुभवाने जे बोलतात आहे त्याला लोकवंदन करतात. आधी केले मग सांगितले त्याची भाग्यपुरुष झाले, या वेगळे उरले ते करंट पुरुष. अशा करंट्यांना समाजामध्ये काही किंमत राहत नाही. ते फक्त बोलकवडे असतात, फक्त बोलत राहतात. बोलणे हा त्यांचा स्वभाव झाल्यामुळे प्रचितीचा त्यांना काही अनुभव नसतो आणि म्हणून लोक थोडा वेळ थांबतील, कायमस्वरूपी राहणार नाहीत. गारुड्याजवळ बघा जास्त वेळ लोक थांबू शकत नाहीत. थांबतात का? नाही, थोडाच वेळ. त्याची जी माया आहे ती संपली की तिथून लोक जातात. म्हणून समर्थ म्हणतात असे जे वक्ते आहेत अशांना किंमत राहत नाही. असे सभानायक जगामध्ये किंमत पावत नाही. म्हणून सभानायकाने, ज्ञानी माणसाने अभ्यास करूनच उभं राहावं, आपल्या तयारीने आपण राहावं. अशी बिनबुडाची वचने बोलणाऱ्यांना शिकवायला जावे तर त्यांना राग येतो बघा, परंतु पुढे मात्र त्यांना अद्दल घडते. लोकांमध्ये खोट्या गोष्टी खऱ्या म्हणून कितीही निश्चयपूर्वक मांडल्या तरी त्या टिकू शकत नाही. म्हणून शिकवू जाता राग चढे, परंतु पुढे आदळ घडे. खोटा निश्चय तत्काळ घडे लोकांमध्ये. खरे सांगून खोटे घेणे, भका देस काय उणे, त्रिभुवनी नारायणे न्याय केला. मग समर्थ म्हणतात जो खरं सोडून खोटं घेतो, खरं सोडून जो खोटं घेतो त्याच्या फजितीस काय येतं? त्रिभुवनात नारायणानेच हा न्याय केला आहे की खोटं कधी टिकून राहत नाही. आणि म्हणून पुढे म्हटलेलं आहे समर्थांनी, पुढे समर्थ देतात आहे की तो न्याय सांडिता शेवटी, अवघे जगची लागे पाठी, जनी भांडो हिमपुटी किती व्हावे. मग पुढे दिलेला आहे तो न्याय जाणून पुढे घेतला पाहिजे, उचलून धरलं आणि शेवटी सगळे लोक त्याच्या पाठीस लागतात आणि लोकांशी भांडता ते अगदी काय होतात, बेजार होतात. आणि म्हणून पुढे म्हटलंय अन्याय बहुतांश पुरवले, हे देखिले ना ऐकिले, वेडे उगेची भरी भरले असत्याने. मग अन्यायाने कुणाचं भलं झालं नाही असं कधी पाहिलेलं नाही व ऐकलेलंही नाही, पण वेडे लोक उगीच असत्याच्या भरीस लागतात. आणि म्हणून पुढे समर्थांनी म्हटलंय असत्य म्हणजे त्याची पाप, सत्य जाणावे स्वरूप, दोहीमध्ये साक्षेप कोणाचा करावा. मग असत्य हेच पाप आहे आणि सत्य हे स्वरूप जाणावं. या दोघांमध्ये कोणाचा साक्षेप करावा. आणि म्हणून पुढे म्हटलंय मायेमध्ये बोलणे चालणे साचे, माया नसता बोलणे कैचे, या कारणे निशब्दाचे मूळ शोधावे. म्हणजे आपले बोलणं चालणं हे सगळं मायेमध्ये खरं असतं आणि म्हणजे याला केवळ व्यवहारिक सत्ता आहे. मायाच नाहीशी झाली की बोलणं चालणं कुठलं आहे. परमार्थिक दृष्ट्या विचार केला की जग झालेलंच नाही हे परमार्थिक सत्य आहे. मग जे झालेलं नाही त्यातील व्यवहार तरी सत्य कसा असणार. म्हणून निशब्दाचे म्हणजे शब्दातीत अशा परब्रह्माचं मूळ शोधावं. म्हणून वाच्यांश, म्हणून समर्थांनी पुन्हा अद्वैताकडे आणलं आहे. समर्थ म्हणतात असत्य आणि सत्य यातला फरक समर्थ इथे सांगतात. असत्य म्हणजे नेमकं काय, आणि असत्य म्हणजे पाप आहे आणि सत्य म्हणजे स्वरूप आहे. स्वरूप म्हणजेच परमेश्वराचं रूप. इथे दोन्हीमध्ये साक्षेप कोणाचा करावा, आम्ही सत्य घ्यावं की असत्य घ्यावं, आम्ही सत्याचा शोध घेतला पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात मायेमध्ये बोलणं आहे. बोलणं हे फक्त शब्द आहे, सार त्यातला अर्थ आहे. म्हणून बोलणे चालणे साचे, माया नसता बोलणे कैसे. मग जर माया आम्ही काढून टाकली तर तिथं बोलणं थांबून जाते. तिथे या कारणे निशब्दाचे मूळ शोधावे. म्हणून वाच्यांश जाणून सांडावा, लक्षांश विवरण घ्यावा, या कारणे निशब्द मुळाचा गोवा आढळेना. म्हणून वाच्यांशाला महत्त्व नाही आहे, त्याचा जो लक्षांश आहे तो आपल्याला घ्यावा लागतो. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, समर्थांनी पुढे दिले म्हणजे अध्यात्म निरूपणातील वाच्यांश आपण जाणून घ्यावा आणि मग त्याचा त्याग करावा. लक्षांशाचं विवरण करून तो घ्यावा, म्हणजे मग निशब्द जे मूळ परब्रह्म त्याविषयी काही घोटाळा उरत नाही. आणि पुढे समर्थ देतात अष्टदा प्रकृती पूर्व पक्ष,
सांडून अलक्षी लावावी लक्ष, मन नसीळ परमदक्ष तेची जाणावे. मग अष्टधा प्रकृती पूर्वपक्ष म्हणजे लटकी किंवा मुथ्या समजून तिला काय करावं, आणि नंतर समर्थ म्हणतात सांडून अलक्षी लावावे लक्ष, अलक्ष जे परब्रह्म त्याच्याकडे लक्ष ठेवावं. अशा रीतीने जो अत्यंत सावधपणे मनन करतो तो स्वानुभवाने तो परब्रह्माला जाणतो, नाही तर परब्रह्माला जाणणं काय आहे, अवघड आहे. आणि म्हणून म्हटलंय समर्थांनी पुढे दिलंय, नाना भूसा आणि कण एकची म्हणणे अप्रमाण, रसे चोवडिया कोण शहाणा सोवी. मग अनेक प्रकारचे भूस आहे आणि धान्याचे कण एकच आहे हे म्हणणं अप्रमाण आहे. रस सोडून चोयट्या कोणता शहाणा सेवन करील. म्हणजे ऊस आम्हाला जर खायचा असेल त्याची जी फलकट आहे ती फलकट आम्ही स्वीकारणार का, नाही. ऊसाचा रस घ्यावा आणि जो चोथा राहतो ऊसाची जी फलकट राहतात ती टाकून द्यावी. त्याप्रमाणे नाना भुसा आणि कण, त्याचं कण आम्ही वेचतो आणि त्याचे भुसकट जे आहे फलकट जे आहे ते फेकून देतो. म्हणून एकची म्हणणे अप्रमाण, म्हणून कण आणि त्याचा भूस याला एक म्हणता येत नाही. जे चांगलं आहे ते आम्ही स्वीकारलं पाहिजे. म्हणून पुढे दिलंय, पिंडी नित्य विवेक, ब्रह्मांडी सार अनेक, सकळ शोधून या एक सार घ्यावे. म्हणून आम्ही सार विचार करावा, नित्य विवेक करावा. जे नित्य आहे ते स्वीकारावं आणि अनित्य आहे ते टाकून द्यावं. सार आहे ते घेतलं पाहिजे, भगवंताला ओळखलं पाहिजे, भगवंताकडचे गुण आपण घेतले पाहिजे. कारण जे उत्तम गुण त्याचे भगवंताचे गुण, जे काही उत्तम गुण आहे ते भगवंताचे आहे ते आत्मसात केलं पाहिजे. आणि ते सगळं समर्थ म्हणतात असार ते टाकून दिलं पाहिजे. या जगामध्ये जे नष्ट होणार आहे ती माया आहे आणि जे राहणार आहे तो परब्रह्म आहे. म्हणून समर्थ म्हणतात, माये करता कोणी एक, अन्वय आणि वितरेक, ते माया नसता विवेक कैसा घ्यावा. म्हणजे कैसा करावा. तत्वे तत्व सर्व शोधावे, महावाक्य प्रवेशावे, आत्मनिवेदन पावावे समाधान. म्हणून समर्थाने आत्मनिवेदन सांगितलेलं आहे आणि जे सार आहे ते आत्मनिवेदन आहे. महावाक्यापैकी मी परब्रह्म आहे, चारही महावाक्य आठवली पाहिजेत. अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं विवरण करावं आणि त्यातलं जे तत्व आहे ते स्वीकारावं आणि आपण मुळामध्ये समाधानी व्हावं. आपण त्याच परब्रह्माचे अंश आहोत त्याची अनुभूती घ्यावी. असार त्या सगळ्या गोष्टी टाकून द्याव्यात. आणि अशा प्रकारे समर्थांनी करंट लक्षण आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे एका तत्वाने दुसऱ्या तत्वाचा निराश करीत सगळ्या तत्वांचा शोध घ्यावा आणि महावाक्यात प्रवेश करावा. म्हणजे अहम ब्रह्मास्मीचे निरंतर अनुसंधान करावं आणि शेवटी अनन्य आत्मनिवेदनाने परब्रह्माशी ऐक्य पाहून शाश्वत समाधान प्राप्त करावं. हेच खरं सार आहे. आपल्या जीवनाचा अर्थ हेच आहे. जीवनाचं जे काही खरं जे ध्येय आहे ते हेच आहे. आणि म्हणून समर्थाने अशा प्रकारे करंट लक्षण दिलेलं होतं आणि करंट लक्षणामध्ये सगळं एक आहे म्हणून सांगता येणार नाही. यातलं सार आणि असार ओळखून सार तितकं घ्यावं आणि असार ते जाणून त्यागता आलं पाहिजे. म्हणून सार तितके घ्यावे, असार ते जाणून त्यागावे असे समर्थ सांगतात. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे करंट परीक्षा निरूपन्नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.